RT ॲडमिशन 2026-27साठी भरपूर जे पालकवर्ग आहे हे डॉक्युमेंट्समध्ये कन्फ्यूज आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त 4 डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, तुमचा प्रवेश 100% होणार. बघू शकता साईट जी आहे 26-27 म्हणजे RT ॲडमिशन 2026-27ची साईट पूर्णतः तयार झालेली आहे. यावरती संपूर्ण स्टेटस वगैरे संपूर्ण माहिती उपलब्ध होणे सुरू झालेलं आहे आणि 19 तारखेपर्यंत शाळा नोंदणी आहे. 19 तारखेनंतर शाळा नोंदणी संपली की विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार. तर यामध्ये 2 कॅटेगरीचे विद्यार्थी असेल. एक असेल की जे विद्यार्थी कास्टमध्ये असणार आहे त्यांना डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे. दुसरे विद्यार्थी असेल जे ओपन कास्ट असेल, ऑब्लिक किंवा EWS असू शकतात. ह्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट कोणाला लागेल, कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागेल, असे भरपूर सारे प्रश्न जेही पालकवर्ग आहे 2026-27 मध्ये प्रवेश घेणार आहे त्यांना पडत आहे. तर त्याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल A to Z माहिती स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जसा आपण व्हिडिओ टाकला तशी तुम्हाला अपडेट आली पाहिजे. कारण की यासाठी जो वेळ असतो त्या वेळेमध्येच तुम्ही ते कार्य केले तरच यामध्ये तुम्ही ग्राह्य धरण्यात येणार. अन्यथा तुम्हाला यामधून म्हणजे या प्रोसेसमधून तुम्हाला बादसुद्धा करण्यात येते. कारण जो टाईम पिरियड असतो त्या टाईम पिरियडमध्येच आपल्याला ॲडमिशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपूर्ण माहिती करावी लागते. सर्वात अगोदर ते विद्यार्थी की जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात. आता कास्ट कोणती यामध्ये बघा SC आहे, ST आहे, OBC आहे, त्यानंतर VJ आहे म्हणजे VJA, त्यानंतर NT पासूनसुद्धा कास्ट आहे, NTC, NTD, या प्रकारे जेवढेही कास्ट असेल त्या कास्टमधील विद्यार्थ्यांना हे 4 डॉक्युमेंट्स लागणार आहे. बघा अगोदर लागेल पाल्याचे आधार कार्ड, म्हणजे तुम्हाला जोही मुलगा असेल मुलगी असेल त्यांचे आधार कार्ड असणे अतिशय गरजेचं आहे. सेकंड नंबरला जन्माचा दाखला. तर जन्माचा दाखलासुद्धा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिथेही तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय तुमच्या पाल्याचा जिथे जन्म झालेला आहे तिथून तुम्ही त्यांच्याकडून जन्माचा दाखला आताच तुमच्याजवळ घेऊन घ्या. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी SC, ST, OBC असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स हे लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स वडिलांचे सुद्धा चालते. तुम्ही पाल्याचे काढले असेल तर ते सुद्धा चालणार आहे, परंतु लहान पाल्य असते किंवा लहान तुमचा मुलगा मुलगी, त्यामुळे आपण एवढ्या लवकर कास्ट सर्टिफिकेट काढत नाही. तर वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशन प्रोसेससाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. या अगोदरसुद्धा त्यांचेच कास्ट सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलेले आहे आणि यावर्षीसुद्धा येणार आहे. तर जी आपली साईट आहे RT ॲडमिशन 2026-27 यांच्याकडून सुद्धा अपडेट येणे सुरू आहे आणि त्याप्रकारे तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपण आपल्या चॅनलवर देतो आहे. जसे अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे, जसे की हे 4 डॉक्युमेंट दरवर्षी लागत होते, आपण त्याप्रकारे ही माहिती देत आहे. तरी जर काही अपडेट आली नवीन तर तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यानंतर लागणारा तुम्हाला रहिवासी पुरावा. अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे रहिवासी पुरावा. तुम्ही ज्या ठिकाणी राहत असेल तिथले तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ द्यावं लागते. ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही काय देऊ शकता. स्वतःचं घर असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक बिल देऊ शकता, टॅक्स पावती देऊ शकता, पाणीपट्टी बिल देऊ शकता. या प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आपण ऑलरेडी सांगितलेली होती, त्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट्स आहेत, त्यामधून तुम्ही एक देऊ शकता. जे पालक भाड्याने राहत असेल म्हणजे रेंटनी राहत असेल तर त्यांना रेंट ॲग्रीमेंटच लागणार आहे. रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालय कोणाचं पाहिजे आहे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट पाहिजे आहे. त्याला आपण रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट म्हणतो. तर तुम्हाला ते बनवून घ्यावं लागेल आणि 20 तारखेच्या आत तुम्हाला बनवावं लागेल. कारण जर 20 तारखेला फॉर्म सुरू झाले तर मग तुमचे रेंट ॲग्रीमेंट ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे कारण जेवढे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म भरण्याच्या अगोदर बनवायचे आहे. फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट बनवत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येणार. याबद्दलची माहिती ऑलरेडी RT ॲडमिशन 2026 यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर हे जे डॉक्युमेंट्स आहे कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. आता यामध्ये असेसुद्धा विद्यार्थी आहे की जे ओपनमध्ये आहे, EWSमध्ये येतात. त्या पालकांना डॉक्युमेंट्समध्ये फरक कुठे आहे बघा. पाल्याचे आधार कार्ड कंपल्सरी सर्वांना, जन्मदाखला पाल्याचा कंपल्सरी A to Z विद्यार्थ्यांना. यामध्ये बघा यामध्ये लागते उत्पन्नाचा दाखला. कारण ओपन कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, EWSला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. कास्ट सर्टिफिकेट लागत नसल्यामुळे त्यांना लागणार आहे
1 लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला. EWS वाल्यांना EWS सर्टिफिकेट लागते, परंतु ते पण तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटवरूनच निघते. जर तुम्ही EWSचं ऑप्शन जर चूज केलं तर तुम्हाला त्यासाठी EWS सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे 1 लाखाच्या आतमध्ये. त्यानंतर रहिवासी पुरावा, जे आता आपण डिस्कस केलेलं आहे तेच पाहिजे. जर भाड्याने राहत असाल तर रेंट ॲग्रीमेंट बनवा. जर स्वतःचे घर असेल तर तुमचे नावाने इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, टॅक्स पावती, या प्रकारे तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट्स आहे, मतदान कार्ड वगैरे सुद्धा चालते यामध्ये. परंतु जे डॉक्युमेंट्स आहे क्लिअर ॲड्रेस असला पाहिजे, कारण की आपल्याला तो ॲड्रेस फॉर्ममध्ये गुगल लोकेशनद्वारे दर्शवा लागतो. त्यामुळे अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आहे. भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांचे कमेंट्स आलेले आहे की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे. आपण या अगोदर एक व्हिडिओ दिला होता, त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट लिस्ट दिलेली होती, परंतु ती मोठी डॉक्युमेंट्स लिस्ट होती. आणि आता यामध्ये आपण शॉर्टकट सांगतोय की तुम्ही हे जे 4 डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. 4 डॉक्युमेंट्सवरच तुमचा प्रवेश होणार आहे. फक्त डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर ठेवा, आता काढून ठेवा, वेळेवर काढू नका. फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर आता काढून घ्या आणि त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये तुमचे स्पेलिंग वगैरे चेक करा. कोणतीही अडचण नसेल, जन्मतारीख चेक करून घ्या. नसेल तर तुम्ही अजूनही तुमच्याकडे 4-5 दिवस आहे, तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपडेट करू शकता. अपडेट करून घ्या. फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. बाकीसुद्धा जेही अपडेट असेल तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, कारण की सध्या जे आहे शाळा रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि शाळा रजिस्ट्रेशन अजूनही सुरूच आहे. कारण की यामध्ये बघू शकता अजूनपर्यंत भरपूर ठिकाणच्या शाळा ॲड झालेल्या नाही आहे. यामध्ये फक्त काहीच ठिकाणच्या ज्या शाळा ह्या ॲड होणे सुरू आहे, त्यामुळे भरपूर वेळ लागू शकतो याला. अजूनही शाळा रजिस्ट्रेशनलासुद्धा डेट एक्सटेंड करून देण्याचे चान्स आहेत, कारण की अजूनसुद्धा शाळा रजिस्ट्रेशन हे चालूच आहे. यामध्ये सुट्ट्या आल्या, शनिवार रविवार, मतदानाचा दिवस आलेला आहे. या प्रकारे ज्या सुट्ट्या असल्यामुळे जेही शाळा रजिस्टर करायचं आहे त्यांना वेळ लागत असेल तर वेळ परत देण्यात येऊ शकतो, डेट एक्सटेंड करण्यात येऊ शकते. त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स आपण रेडी ठेवा, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. आपण फॉर्म सुरू झाल्यानंतर 2ऱ्या-3ऱ्या दिवशी व्यवस्थित सगळं समजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आपला फॉर्म भरायचा. बाकी तुम्हाला कोणतीही अडचण आली तर कमेंट्स करा, माहिती देऊ. आणि जर माहिती देऊ शकलो नाही, जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर तुम्हाला व्हिडिओमार्फतसुद्धा संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करू. तर RTE ॲडमिशन 2026-27साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.